मंत्री नितेश राणे यांनी ओवैसी यांची तुलना ओसामा बिन लादेनशी केली, तसेच सरकारनं एमआयएमवर बंदी घालावी असं म्हटलंय। एमआयएम ही एक दहशतवादी संघटना असल्याचंही मंत्री राणे म्हणाले। नरेंद्र मोदी भारतीयांची काळजी घेणारे पंतप्रधान आहेत। देशवासियांना मोदींनी केलेल्या आवाहनाबद्दल बोलताना रामदास आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। निदा खान प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाटांनी दिली। निदा खान इम्तियाज जलील यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणार असल्याचंही शिरसाट म्हणाले। पंतप्रधान मोदी यांनी आधीच स्वदेशी विषयावर भर दिलाय। आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहावा या मोदीजींच्या भूमिकेला सर्व भारतीय सहकार्य करतात, हे महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। गुणरत्न सदावर्ते यांचा मनसेचे नेते राजू पाटील यांनी समाचार घेतलाय। आता जर सदावर्तेंवर कुणी हल्ला केला तर मनसे कार्यकर्त्यांवर आरोप करू नये असा इशाराच राजू पाटलांनी सदावर्तेंना दिलाय। जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके अहिल्यानगर जिल्ह्यातील शिरसाटवाडीतून राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ करणार आहेत। पहिल्या सभेतून महाराष्ट्रभर 100 सभा घेण्याचा निर्धार करण्यात आला असून प्रत्येक ग्रामसभेत जातनिहाय जनगणनेबाबत ठराव मंजूर करण्याची तयारी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। राज्यातील उद्योगवाढीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण आहे। केंद्रातील काही महत्त्वाच्या नेत्यांसह उद्योग प्रश्नी चर्चा केली जाईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगड दौऱ्यावर आहेत। रोहा शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांच्या हस्ते रोहा शहरात 16 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे। पंतप्रधानांचं आवाहन हा त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे। मोदींनी देशाला अशा टप्प्यावर आणलंय की जनतेला काय खरेदी करावं हे त्यांना सांगावं लागतंय। प्रत्येक वेळी जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी ते जबाबदारी जनतेवर ढकलतात असं राहुल गांधी म्हणाले। देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि पंतप्रधान अजूनही इव्हेंटबाजी फोटोशूट प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मोदींवर टीकास्त्र डागलंय। निवडणूक जिंकण्यासाठी अर्थव्यवस्थेची राख केली आणि आता जनतेलाच उपदेश देत आहे असं म्हणत हल्लाबोल केला। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचं समर्थन केलं। युद्धासारख्या परिस्थितीत वितरण व्यवस्था विस्कळीत होते, त्यामुळे दुसऱ्या देशांच्या मालावर अवलंबून राहणं कमी केलं पाहिजे असं पाटील म्हणाले। नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे। लोकांना इंधन कमी वापरा सांगणारे मोदी स्वतः 100 गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात। काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ही टीका केली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे विधिमंडळ हक्कभंग समितीसमोर हजर राहणार आहे। कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील विडंबन गीताचं अंधारे यांनी समर्थन केलं होतं, त्या प्रकरणी अंधारेंची चौकशी केली जाईल। रायगडमधील रोहा शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं जोरदार स्वागत झालं। त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचा पंतप्रधानांचा सल्ला योग्य आहे। रोहित पवारांकडून मोदींच्या आवाहनाचं स्वागत केलं गेलं। सल्ला योग्य असला तरी याची सुरुवात केंद्र सरकारनं स्वतःपासून करावी असा टोलाही त्यांनी लगावला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कामांचं भूमिपूजन झालं होतं।